आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलाला समांतर नवीन पूल उभारला आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र उद्घाटनाच्या काही दिवसातच पुलाच्या निकृष्ट दर्जामुळे तो चर्चेत आला होता। 10 ते 15 दिवसांच्या वाहतुकीमुळे पुलावरील कॉन्क्रीटचा थर उखडत असल्याने नाईलाजास्तव पुन्हा कॉन्क्रीटीकरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। तसेच पुलावर पथदिवे नसल्याने अंधारात हा पूल हरवल्याचं चित्र रात्रीच्या वेळी दिसून येतं। अंधाराचा फायदा घेऊन अनेक मद्यपी या पुलावर दारू पार्टी करत असल्याचं चित्र रात्रीच्या वेळी पाहायला मिळतं। पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यापूर्वी पुलावर पथदिव्यांची व्यवस्था करणं आवश्यक होतं। मात्र अद्यापही पुलावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण पुलावर दाट अंधार असतो। त्यामुळे रात्री पुलावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पूल स्पष्टपणे दिसत देखील नाही। अंधारामुळे पुलावर अपघात होण्याची शक्यता आहे। नवीन पूल बनवण्यासाठी नागरिकांची अनेक वर्ष मागणी होती। मात्र पूल तयार झाल्यानंतरही त्यावर पथदिवे, रस्त्याच्या बाजूला वेगमर्यादा, वळणावर सावधानतेचा इशारा असे कोणतेही फलक दिसून येत नाहीत। तसंच उल्हास नदी चौपाटीच्या शेजारीच पुलावर तीव्र वळण आहे। त्यामुळे या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता वर्तवण्यात येते। नवीन पूल तयार असून देखील अनेक समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते। तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता पालिका प्रशासनाने या पुलावर पथदिवे लावणं आवश्यक असल्याचं सांगितलंय। त्यामुळे हा पूल अजून किती दिवस अंधारात राहतो हे पाहावं लागणार आहे। पूनम मॅकेटिस, BN न्यूज, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।